गेल्या 4 दिवसापासून पुण्यात जो आहे तो पाऊस सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर आज सकाळपासून म्हणजेच पहाटेपासून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यात पाहायला गेलं तर 4 दिवसात जो आहे तो या पावसाचा जोर वाढल्यामुळे या 4 दिवसात तब्बल 73 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासूनच पावसाची ही संततधार जी आहे ती सुरू असल्याने या चौथ्याही दिवशी पावसाचा जोर जो आहे तो कमालीने वाढलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। शहरात आतापर्यंत पाहिलं तर जून ते आजपर्यंत एकूण 136 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाली गेलेली आहे। गेल्या 4 दिवसात 73 मिलीमीटर पावसाची नोंद या गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून धरण क्षेत्रातही पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी आता वाढताना आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर खडकवासला धरणात आतापर्यंत 14.97% इतकं पाणी साठा जो आहे तो जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे पानशेत धरणात 22.99%, वरसगाव धरणात 17.66%, टेमघर धरणात 2.31%, म्हणजेच एकूण पाणी साठा जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी आजच्या तारखेला हाच पाणी साठा जो आहे तो 60.62% इतका होता। आता सुरू असलेला या ठिकाणी पाऊस, या पावसामुळे ही धरणं जी आहेत ती लवकरच भरतील अशी आशा जी आहे ती आता पुणेकर व्यक्त करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसे, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।